आणि इकडे धनगर समाजाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे। सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल या संदर्भात कायम ठेवलेला आहे। एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षणाची मागणी होती। धनगर आणि धनगड हे वेगळे असल्याचा मुंबई हायकोर्टाचा निकाल होता आणि तोच निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवल्याचे दिसते। शिवाजी काळे आपल्याला अपडेट देतात। शिवाजी, तांत्रिक अडचणींमुळे आपल्यापर्यंत शिवाजीचा आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र धनगर समाजाला आरक्षण मिळावं ही मोठी मागणी आहे आणि निवडणुकीमध्ये सुद्धा या मुद्द्याचा गेले 2 टर्म वापर झालेला आहे आणि तरीही धनगर समाज अजूनही त्यांना एसटी प्रवर्गात जे आरक्षण हवंय त्यापासून वंचित आहे। धनगर आणि धनगड एकच आहे असा धनगर समाजाचा दावा आहे आणि त्यामुळे त्यांची आरक्षणाची मागणी आहे। मात्र धनगर आणि धनगड हे वेगळे असल्याचा मुंबई हायकोर्टाने निकाल दिला होता आणि आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा तोच निकाल कायम ठेवलेला आहे। एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी होती। पुन्हा एकदा शिवाजीकडे जाऊया। शिवाजी, काय तपशील? कोर्ट नेमकं काय म्हणतंय? फेब्रुवारी 2024 मध्ये धनगर समाजाची जी मागणी होती एसटी मध्ये आरक्षण देण्याची, ती मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती। त्यानंतर याचिकाकर्ते हे सर्वोच्च न्यायालयात आले होते आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं, धनगर आणि धनगड हा शब्द एकच आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी समाजामध्ये आरक्षण देण्यात यावं। हे फक्त स्पेलिंग मिस्टेक आहे। इंग्रजांच्या काळामध्ये आर आणि द ची या संदर्भात त्यांनी ही याचिका दाखल केली होती। मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे आणि धनगर समाजासाठी हा मोठा झटका मानला जात आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ही गोष्ट घडल्यानं एक प्रकारे सरकारच्या विरोधात देखील रोष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कारण ज्या पद्धतीने धनगर समाजाची मागणी आपण पाहिली असेल, 2014 पासून या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं मागणी केली जात आहे। या अगोदर जर आपण पाहिलं तर भाजपने धनगर समाजाला या संदर्भात आश्वासनं देखील दिली होती आणि हा प्रश्न पेटला होता। गोपीचंद पडळकर यांनी या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता। बाकी इतर धनगर समाजाच्या लोकांनी देखील या सगळ्या संदर्भात प्रयत्न केले होते। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संदर्भात अहवाल देखील घेण्यात आला होता। मात्र या सगळ्याच्या संदर्भात सातत्यानं धनगर आरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली होती। त्यानंतर जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर शिवाजी, मी थोडंसं थांबवते। आपल्यासोबत धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके आहेत। लक्ष्मण हाकेजी, कोर्टाच्या निर्णयाकडे कसं पाहताय आपण? खरं तर कोर्टाचा निर्णय मी पाहिलेला नाही, तरी पण मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक स्टेटला जे अधिकार दिलेले आहेत की त्या स्टेटमध्ये त्या कम्युनिटीचं एक शिफारस त्या घटक राज्यांची केंद्र शासनाला गेल्यानंतर हाऊसनं हा एकमताने निर्णय घ्यायचा असतो आणि धनगर समाजाची मागणी ही अंमलबजावणीची मागणी आहे। ऑलरेडी ती घटनेमध्ये एसटी रिझर्वेशन मध्ये धनगर ही कास्ट इन्क्लूड आहे। धनगरांची मागणी फक्त अंमलबजावणीची आहे, त्यामुळे नव्यानं अंमलबजावणी किंवा नव्यानं शिफारस करा किंवा नव्यानं आरक्षण द्या अशी मागणी धनगर समाजाची नाहीये। त्यामुळे कोर्टामध्ये खरं तर कोर्टामध्ये ही केस जाणं आणि कोर्टानं निर्णय देणं याच गोष्टी मला वाटतंय थोड्याशा वेगळ्या आहेत, कारण तो कोर्टाला तसा अधिकार पोहोचत नाही आणि धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणीची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून धनगर समाज करतोय। खरं तर हा संसदेने घ्यायचा निर्णय आहे। संसदेने निर्णय घेतल्यानंतर रजिस्ट्री ऑफ इंडियाकडे तो विषय जाईल, त्यानंतर राष्ट्रपती निर्णय घेतील आणि मग परत 2 हाऊसमध्ये तो निर्णय अंमलबजावणीचा निर्णय होऊ शकतो। पण सगळ्यात मुख्य अडचण असा आहे की महाराष्ट्र शासनानं तशी शिफारस केंद्र शासनाला देणं आवश्यक आहे। म्हणजे गेले 2 टर्म आश्वासन मिळून सुद्धा तुमचा विश्वासघातच झालेला असं म्हणताय तुम्ही? नक्की बघा, आपल्या शेजारचंच कर्नाटक हे राज्य आहे। तिथं सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्यानंतर 1 महिना व्हायच्या अगोदर सिद्धरामय्यांनी कर्नाटक राज्याची शिफारस केंद्राला पाठवलेली आहे आणि तशाच पद्धतीचा निर्णय गेल्या 10 वर्षापासून मी एक उपोषण करतोय बारामती मधला। देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये तसा आम्ही निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं या समाजाला आणि प्रचंड फसवणूक होते गेल्या कित्येक वर्षापासून। आणि धनगर समाजाची आजची परिस्थिती पाहता या समाजाचं प्रतिनिधित्व विधानसभेतलं असो किंवा लोकसभेमधला असो, बघा विधानसभेमध्ये एकच फक्त आमदार निवडून गेलेला आहे आणि लोकसभेमध्ये गेल्या 78 वर्षात एकही लोकनियुक्त खासदार या महाराष्ट्रात होऊ शकत नाही आणि मग प्रतिनिधित्व जर मिळत नसेल। नक्कीच हाकेजी, हा महत्त्वाचा निर्णय आपल्याला बघावा लागेल की यापुढे धनगर समाज सुद्धा याला प्रतिसाद देत पुढच्या रणनीती कशी ठरवतो। धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी।